नमस्कार. आज आपण अजून एक सक्युलंट प्लांट करणार आहोत. त्याचं नाव आहे बेबी सनरोज. आता हे जरी सक्युलंट असलं तरीही ह्याची मातीची चॉईस ही थोडी वेगळी आहे, कारण ह्याला नेहमी मॉइस्ट सॉइल लागतं. त्यामुळे ह्याचं पॉटिंग मिक्स बाकीच्या सक्युलंटपेक्षा थोडं वेगळं आहे. आपण ते करूया. मी प्रमाणासाठी परत हे वापरते. हे भरून माती आपली गार्डन सॉइल. एवढंच भरून मी आता कोकोपीट वापरणार आहे. याचं कारण आहे ह्याला ओलसरपणा जरा लागतो आणि कोकोपीट ओलसरपणा रिटेन करायला मदत करतो, म्हणून मी एवढंच भरून हे कोकोपीट टाकते. याचं त्याच्या अर्ध्यापेक्षाही थोडं जास्त शेणखत, तुम्ही किंवा गांडूळ खत, आणि पाव वाळू. आता हे मिक्स करूया आपण. सक्युलंट्स हे लो मेंटेनन्स प्लांट्स असतात. आणि ह्याच्यात थोडं कोळसा. सक्युलंट्स असले की कोळसा जरा टाकावाच, कारण एक्स्ट्रा पाणी शोषून घेतं ते. तर आपलं आता हे पॉटिंग मिक्स तयार झालेलं आहे. मी परत हे असं मडकं घेतलेलं आहे, त्याला होल घातलेला आहे, आणि हे मी आता होल ही खपरी टाकते आणि याने हे होल बुजवलं. आता हे भरूया. आणि याच्यात मी हे प्लांट करते. तुम्ही बघू शकता इकडे पण मुळाला पण त्याचं कोंब आलेला आहे, पण मी आता कव्हर अप करताना एवढा भाग तरी कव्हर करणार आहे. ह्याच्यावर थोडं पाणी टाकते मी. पाणी घालूया थोडं. हळूहळूवरच घालायचं आहे पाणी, ते जाण्याची वाट बघायची. थोडं पाणी. आता हे जे काय दिसतंय आपल्याला गॅप, ते परत मी मातीतने भरते. आता याच्या खालून हे बघू शकता पाणी येत आहे, त्याच्यामुळे आता मी हे घालणं बंद करते. थोडीशी वरची माती भिजवून मी थांबवते. हे असं मी जरा दाबतीये. आणि वरतून मी मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला की सक्युलंट्स असले की जरा दगड घालावेत, म्हणजे पानं कुजण्याची भीती कमी होते. तर
माझं बेबी सनरोज मी पॉट केलेला आहे. आता ह्याच्या बाबतीत घ्यायची काळजी, ह्याला ब्राईट स्पॉट द्या, ह्याला डायरेक्ट सनलाईट नको आहे. कवळं ऊन मिळालं तरी चालेल, पण इनडायरेक्ट सनलाईट असेल तर जास्त चांगलं. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मी हे असं स्टँड तयार केलेलं आहे जे शेडच्या आतमध्ये असल्या कारणाने ह्याच्यावर डायरेक्ट सनलाईट कधी पडत नाही आणि माझे सगळेच सक्युलंट्स मी इथे ठेवलेले आहेत. तर असा तुमच्या घरातला जो कॉर्नर असेल की जिथे इनडायरेक्ट सनलाईट मिळत असेल तिकडे आपण हे पॉट ठेवायचं. दुसरी गोष्ट, माती ही नेहमी थोडी ओलीच राहिली पाहिजे याची काळजी करा, पण अति ओली नको, म्हणजे वॉटर लॉगिंग होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. बाकी त्याला फारसं काही नाही. फर्टिलायझर वर्षातनं एकदा दोनदा घातलं तरी हरकत नाही. जर तुम्ही किचन वेस्ट घालणार असाल तर ते बारीक करूनच घातलेलं चांगलं. आणि पुढची गोष्ट, याचं नाव आहे बेबी सनरोज आणि याचं कारण आहे याला छोटी गुलाबासारखी फुलं येतात. तर तुम्हीही तुमच्या घरी असं झाड लावा आणि छोट्या गुलाबांचा आनंद घ्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करूया. भेटूया पुढच्या रविवारी.